जे आपण वैखरी परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी जे म्हणतोय गेले 2-3 दिवस सारखं सारखं, आणि कंठस्थानामध्ये जी निद्रेचं विश्रांतीचं स्थान आहे हे बाबा मुक्तानंदांनी आपल्याला सांगितलं. आणि त्यामुळे त्या अनुषंगाने वाणीचं महत्त्व आपण थोडंसं समजून घेतलेलं आहे. अजूनही सखोल आपल्याला पुढे आपल्या ह्या माऊली बाबा मुक्तानंद आणि सर्वच समजवणार आहेत. तर हे जे वाणी आहे की जे आता गीत लावलं तीच परा किंवा पश्यंती वाणी, विशेषतः परापेक्षासुद्धा पश्यंती, कारण परावाणीमध्ये जाणार तेव्हा ती वाणी तिथंच थांबते. ते फक्त अनुभव आहे. आणि जे आता गीत लावलं तर ते गीतामध्ये जो अनुभव आहे किंवा जे ज्ञान आहे त्यालाच पश्यंती वाणी असं म्हणतात. तर कादंबरीताईंचे खूप मनापासून आभार आहेत की त्यांना असं सुचवलं गेलं भगवंताने. आणि हे गीत स्वाध्याय ग्रुपवरती पण आपण शेअर करा. खूपच छान. तर हे स्वाध्यायावरती पण शेअर करू आपण. हां, तुम्ही करा शेअर हे. हां, आणि आपण आता कालपर्यंत बाबा मुक्तानंदांनी ह्या गाण्यामध्ये ह्या गीतामध्ये सर्वच आलं. बाबा मुक्तानंदांना जे आत्तापर्यंत त्यांनी जे पाठामध्ये सांगितलं ते सर्वच ह्यामध्ये आलेलं आहे. आणि हेच ज्ञान आहे. आणि या संदर्भात पश्यंती वाणी म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊ नंतर. परंतु ह्या गीताचा जरूर म्हणजे खूपच सर्व आलं आहे ह्यामध्ये. तर ह्याचा आपण अभ्यास करणं आवश्यक आहे ह्या गीताचा. बाबा मुक्तानंदांनी आपणाला कालपर्यंत सांगितलं की पूर्णातून पूर्णाची पूर्ण रूपाने निर्मिती होते. आणि जे निर्माण झालेलं पूर्ण रूप आहे ते पूर्ण भावामध्ये शिल्लक राहतं. पूर्ण भावामध्ये शिल्लक राहतं. अवशिष्यते पूर्णस्य पूर्ण अवशिष्यते, पूर्ण भावात शिल्लक राहतं. तर हे आधार घेऊन आपल्याला ते ह्या सूत्राचा आधार घेऊन आपल्याला ते समजवत आहेत की आपण पूर्ण स्वरूप आहोत आपण. आणि आपला भाव, आपलं जे अंतरंगा जे खरं स्वरूप आहे ते कायम पूर्ण भावात शिल्लक असतं. आपण काही करत असलो तरी ते शिल्लक असतं. आणि आपणाला ते अनुभवत नाही कारण आपल्याला विस्मरण झालेलं असतं, म्हणून आपण अनुभवू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की ध्यान करणं आवश्यक आहे. ध्यानाच्या माध्यमातून आपण अंतर्मुख होतो आणि आपल्याच अंतरी आपण सर्व पंचविषयांचा सर्वोत्तम अनुभव घेऊ शकतो. आणि त्या शक्तीचा, हे पंचविषय किंवा ज्या शक्तीतनं निर्माण झाले त्या शक्तीचा, त्या ज्योतीचा, त्या कुंडलिनी शक्तीचा आपण अनुभव घेऊ शकतो. त्यासाठी त्यांनी आपल्या मस्तकामध्ये सर्व काय असतं, मस्तकामध्ये किती खजाना आहे, सर्व विषयांचा खजाना आहे की ज्या विषयांच्या मागे आपण आयुष्यभर पळत असतो तो पूर्ण खजाना मस्तकात आहे. सर्व देवी देवता ज्यांची आपण आराधना करण्यासाठी तीर्थक्षेत्री जातो, वेगवेगळ्या यात्रा करतो, ते सर्व आपल्या मस्तकात आहेत. हे आपल्याला सांगितलं. त्यानंतर जे ज्योत, जी आत्मस्वरूप किंवा पाहण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी वणवण असते ते आपल्या हृदयात आहे हे आपल्याला सांगितलं. आणि त्यानंतर जे विश्रांती स्थान आहे ते आपल्या कंठामध्ये आहे. आणि हे आपण ध्यान करत असताना ध्यान करतो हळूहळू ही सर्व केंद्र हे सर्व काही शक्तिशाली होत जातं. आणि त्यानंतर आपणाला आपली दृष्टिवृत्ती अशी होते की आपण जे पाहू तिथे आपल्याला दिसतं की मी सुद्धा भगवत स्वरूप आहे आणि माझ्यासमोर जे काही येत आहे ते सुद्धा भगवत स्वरूप आहे. भगवंताचीच ऊर्जा त्या आकारामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला रूपाचं ज्ञान होतं आणि हे स्वरूपाचं, स्वतःच्या स्वरूपाचं, आणि समोर सुद्धा तोच प्रकाश आहे, तेच चैतन्य आहे जे माझ्या आतमध्ये आहे
हे आपल्याला समजतं. दुसरं, ते आपल्याला समजल्यानंतर मग आपल्या कानावर जे शब्द पडतील ते शब्दसुद्धा आपणाला, प्रत्येक शब्द हा त्यातनं मी काय शिकू शकते ह्या दृष्टीने आपल्याला ती अनुभूती होऊ लागते. आणि जेव्हा आपली दृष्टी म्हणजे आपलं जे पाहणं आहे ते जेव्हा असं स्वच्छ शुद्ध दिव्य होतं, आपलं ऐकणं आहे ते सुद्धा जेव्हा ज्ञानस्वरूप होतं, मग नंतर आपल्या आतमध्ये गंध आहे, रस आहे, चव, जी चव आहे. आता आपल्याला चव, मग जीवनाला पण चव येते. अन्नाला चव असेल तर खावंसं वाटतं. तसंच जेव्हा आपली दृष्टी, आपलं रूप स्वच्छ शुद्ध होतं, आपलं कान स्वच्छ शुद्ध होतात, तेव्हा आपली रस, जीवन जगण्याचा रस, तो सुद्धा आपल्याच अंतरी वाढतो. आणि त्यामुळे आपल्या रसाच्या आधारे आपल्या पेशी सुद्धा निरोगी होतात आणि सर्व काही मानसिक, मन, बुद्धी, चित्त सर्व काही त्या रसामुळे. आणि तो रस मग वेगवेगळ्या गुणांचा रस आपल्या आतमध्ये प्रकट होतो. ती चव, जीवन जगण्याची चव आपल्या आतमध्ये. आणि जेव्हा तो रस आपल्या अंतरी आपण अनुभवू लागतो, तेव्हा आपल्याला तो आपल्या जीवन हे हवं असं वाटतं, सुगंधित होऊन जातं. तर तो जीवनाचा एक सुगंध किंवा जीवनाचा आस्वाद आपल्याला वाटतो. आणि तो वाटल्यानंतर मग ते जीवन आपणाला, त्याचा जो स्पर्श आहे, आता आपण एक जेव्हा सुगंध अनुभवतो तेव्हा एक शांतता आणि तो स्पर्शही आपणहूनच अनुभवतो. तर त्या पद्धतीने आपला स्पर्श पण आपल्या अंतरी सुंदर होतो. आता हे सुरुवातीला असं स्थूल मानाने किंवा हे आपण जे 5 तत्व, त्या 5 तत्वांमध्ये जी त्याच्यात अडकतो आणि स्थूलताच बघतो आणि बाह्य जातो, तर आता तेच 5 तत्व आपण पुढे पाहणार आहोत. परंतु तिकडे बघण्याची आपली दृष्टी ही भगवत स्वरूप होते, आत्मस्वरूप होते आणि ती दिव्य होते. आणि ही पहिली घटना आपल्या आतमध्ये होणार. आणि सतत जे काही आपण घेतोय, माझ्या समोर आलेला पदार्थ मला जाणवेल, अरे वा, हा प्रसाद आहे. मला समोर येणारं रूप आहे, भगवत स्वरूप आहे, त्याची ऊर्जा त्याच्यामध्ये. मला ऐकायला येणारे शब्द सुद्धा भगवंत काय सांगतोय हे सर्व. ह्या पद्धतीने जेव्हा आपण प्रत्येक ठिकाणी ते आत्मस्वरूप पाहू लागतो, त्यावेळेला मग नंतर साधकाच्या पुढच्या अवस्थेत तो प्रवेश करतो. आणि अंतरी त्याच्या त्याची सर्व शक्ती पीठ आहे, शक्ती केंद्र, ती जागृत व्हायला सुरुवात होते आता. आणि त्यामुळे तसं झाल्यानंतर मग आपलं घरच हे देऊळ बनणार आहे. आपलं प्रत्येक कर्म देव कर्म. आता पुढे बाबा आणि म्हणूनच बाबा मुक्तानंद सांगतात की ध्यान मित्र आहे, ध्यान वाटाडे आहे, ध्यान सर्व इच्छा पूर्ण करणारा कामधेनू आहे, ध्यान कल्पवृक्ष आहे, म्हणून ध्यान करा. आता पुढे बाबा मुक्तानंद आपणाला काय सांगतायत ते पाहूया. बाबा आपल्याला सांगतायत की ध्यान तुमचा मित्र, ध्यान तुमचा वाटाड्या, ध्यान ही तुमची इच्छा पूर्ण करणारी कामधेनू, ध्यानच तुमचा कल्पवृक्ष आहे. ह्यासाठी ध्यानाचा रोज थोडा थोडा अभ्यास करा. पुढे बाबा म्हणतात, प्रपंचात परमार्थ. मनुष्याने आपल्या संसाराला ध्यानयोगाची जोड दिली. प्रापंचिक व्यवहार करीत असताना ध्यानयोगाचीही साधना केली तर त्रिविध तापांनी भरलेला संसार स्वर्गमय होऊन जाईल. वास्तविक परमेश्वराला विन्मुख झाल्यानेच हा संसार दुःखमय आणि यातनामय होतो. बदाम, पिस्ते, वेलची वगैरे घालून उत्तम खीर बनवली, पण तिच्यात साखरच घातली नाही तर तिच्यात रुची कशी येईल? संसारालाही परमात्म्याच्या ध्यानामुळेच रुची प्राप्त होते. ध्यानाच्या योगाने संसार मानवाचा मित्र होतो. भगवत ध्यानहीन संसार दुःखमय आणि कष्टप्रद होतो. वस्तुतः संसार हे सुखाचे महान साधन आहे, परंतु त्यात परमेश्वर मात्र पूर्ण रूपाने असला पाहिजे. बाबा इथे आपल्याला स्पष्ट करतायत की खरं तर संसार हे सुखाचे महान साधन आहे, परंतु त्यात परमेश्वर मात्र पूर्ण रूपाने असला पाहिजे. परमेश्वराचे स्मरण, ज्ञान आणि ध्यान जर नसेल तर तोच संसार पंगू, बेचव आणि निरस बनतो. तुम्ही संसाराचा, स्वजनांचा त्याग करू नका. संसाराच्या शोधार्थ चारी दिशांना उगीच पळापळ करून
क्षीण होऊन जाऊ नका. शांती आराम यांचा शोध करता करता स्वतःलाच हरवून बसू नका. प्रिय मानवजन हो, आपल्या घरातच राहा. पती पत्नी एकत्र राहा. मुलाबाळांत राहा. कला कौशल्य संपादन करा. व्यापार उद्योग करीत राहा. प्रारब्ध योगाने तुम्ही शेठ असला किंवा मजूर असाल, राजा असाल किंवा रंक असाल, परमात्मा सर्वांचा आहे. तो जेवढा धन्वंतांमध्ये आहे तेवढाच भिक्षुकांतही आहे. तो जेवढा गोपीजनांमध्ये आहे तेवढाच आपल्या गृहिणींमध्येही आहे. तो जितक्या प्रमाणात प्राचीन ऋषीमुनींचा आणि योगी योगिनींचा आहे तितक्याच प्रमाणात संसारी जनांचाही आहे. तुम्ही त्याला प्रेमाने हाक मारा. त्याचे प्रेमाने ध्यान करा. तो तुमच्या अंतरी प्रगट होईल. त्याच्या प्रेमपूर्ण दिव्य प्रकाशाचे तुम्हाला दर्शन होईल. काय म्हणतायत? तुम्ही त्याला प्रेमाने हाक मारा. त्याचे प्रेमाने ध्यान करा. तो तुमच्या अंतरी प्रगट होईल. त्याच्या प्रेमपूर्ण दिव्य प्रकाशाचे तुम्हाला दर्शन होईल. तुमच्या अंतरंगात असलेल्या सहस्त्र दलांत शांती तुषारांचा झरा वाहू लागेल. मग आपण स्वतःच आनंदाची मूर्ती आहोत असा तुम्हाला अनुभव येईल. इतकेच नव्हे तर तुमचा कायापालट होऊन जाईल. त्यानंतर तो शिव मीच आहे, मीच शिव आहे, तो राम श्याम मीच आहे, मीच तो, अशी अनुभूती तुम्हाला येईल. हेच गीत तुम्ही गाऊ लागाल आणि जन्मांतरीचे तुमचे रडणे बंद होईल. मी दुःखी, मी पामर, मी दीन, हे रुदन संगीत बंद होऊन जाईल. आपण असं ध्यान केल्यानंतर आपल्याच अंतरी सहस्त्र दलात म्हणजे आपल्या मस्तकामध्ये सर्वात प्रथम शांतता होईल. जे अनेक संकल्प, अनेक विचार, अनेक चिंता, काळजी, दडपणं, भीती, घुसमट या सर्व भावनांनी आपलं हृदय पण जड झालेलं असतं आणि त्याचाच परिणाम म्हणून आपलं मस्तक जे आहे की ज्याच्यात सर्व शक्ती केंद्र आहेत आणि सर्व अनुभवांचा खजाना आहे ते सुद्धा विचार ओझ्याने पूर्णतः दडपून गेलेलं असतं. तर ध्यान केल्यानंतर सुरुवात पहिल्यांदा आपण शांत होतो, इथून शांत होतो आणि ते शांत झाल्यानंतर मग आपणाला आपल्याच आतमध्ये आपलं खरं स्वरूप हळूहळू अनुभवास येतं आणि मग आपल्याला जाणवतं की तो शिव मीच आहे. म्हणजे आपल्याला जाणवतं त्याचा मी अंश आहे. हळूहळू एक एक गुणांची अनुभूती होत राहते. मग बाहेर परिस्थिती काही का असेना, आपलं स्वास्थ्य कसं असेल किंवा जे काही आधी परिस्थिती त्याच असतील, परंतु आपला अनुभव बाकी आपण शांततेत असू आणि आपल्याला एक ज्ञानाचा अनुभव होईल, शांतीचा अनुभव होईल. इथे हे सांगतायत आणि बाबा पुढे. आणि त्यामुळे मग काय होतं की ध्यानामुळे परिस्थिती जरी तीच असली, पहिलेच असली, तरी सुद्धा आपण आपल्यात बदल होतो दृष्टिकोनात की मी दुःखी, मी पामर, मी दीन, हे रुदन संगीत, हे रडगाणं बंद होऊन जातं. हे पहिल्यांदा दिलेलं आहे. हे रडगाणं पहिलं बंद होतं कारण खऱ्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान होतं की मी तोच आहे किंवा माझ्यात तो अंश आहे. तर तो अंश असल्यामुळे पूर्णत्वाचा किंवा समाधानाचा, शांततेचा थोडा 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 अनुभव येऊ लागतो आणि त्यामुळे आपलं रडगाणं पहिलं बंद होतं. पुढे बाबा म्हणतायत, आपले शरीर केवळ सप्तधातुमय पिंड आहे असे समजू नका. आपले शरीर केवळ सप्तधातुमय पिंड आहे असे समजू नका. केवळ इंद्रिय सुखाचे आश्रयस्थान आहे. हे तुमच्या शरीराचे स्वरूप बदलले की ते महान बनते. इथे दिलंय की केवळ स्थूल शरीर आहे. आपलं शरीर म्हणजे दिसणारा मांसाचा गोळा, हाडं, मांस, रक्त हेच आहे असं समजू नका, असं बाबा सांगतायत खास. आणि इंद्रिय सुखाचा उपभोग घ्यायचा आहे एवढंच याचं अस्तित्व नाही आहे. तर ही दृष्टी पहिली बदलली पाहिजे, हे आपल्याला सावधान करतायत. पुढे बाबा म्हणतायत, भगवान श्री गुरुदेव नित्यानंदांकडून एक जुनी पण सत्य कथा मी ऐकली होती.
आता शरीर हे का केवळ मांसाचं किंवा धातूंचं पिंड नाही आहे, ह्या संदर्भातली एक खूप म्हणजे खूप डोळ्यात अंजन घालणारी कथा आता सांगतायत बाबा मुक्तानंद, की भगवान श्री गुरुदेव नित्यानंदांकडून, नित्यानंद हे बाबा मुक्तानंदांचे गुरु, भगवान श्री गुरुदेव नित्यानंदांकडून एक जुनी पण सत्य कथा मी ऐकली होती. सत्यकथा आहे ही. एका जोडप्याने सर्व तीर्थांमध्ये स्नान करून पृथ्वी प्रदक्षिणा करून साऱ्या देवदेवतांचे पूजन करण्याचा संकल्प सोडला होता आणि तसे दृढ व्रत घेतले होते. परंतु त्यांचा हेतू सफल होईना. आपली प्रतिज्ञा पूर्ण कशी होणार याची त्यांना दिवसेदिवस चिंता वाटू लागली. संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करणं ही इतकी कष्टप्रद आणि अशक्य कोटीतली प्रतिज्ञा त्या जोडप्याने घेतली आणि ती काही पूर्ण होणार नाही हे त्यांना दिसतंय पुढे. तेव्हा ती दोघे एका थोर क्षत्रिय अनुभवी संताकडे गेली आणि त्याच्याशी आपल्या संकल्पाविषयी त्यांनी चर्चा केली. तो ज्ञानी महापुरुष त्यांना म्हणाला, घाबरू नका. इथून काही अंतरावर एक ब्रह्मनिष्ठ जोडपे राहते. त्या पतिपत्नींनी संसार परमार्थमय बनवून आपल्या अंतर्यामी ध्यानद्वारा अंतरशक्ती जागृत करून षटचक्रांत वास करणाऱ्या साऱ्या देवदेवतांची आणि मंत्रांची स्थानशुद्धी करून महायोग परायण होऊन स्वतःला परशिव रूप बनविले आहे. संसारात राहूनही ती पवित्र बनली आहेत. महाशक्तीची ती त्यांच्यात खेळू लागली आहे. ती दोघे मानवरूपी दिसत असली तरी त्यांच्या शरीरातील सर्व रसांत आणि रक्तात क्षितीज भरून राहिली आहे. त्यांच्यात सर्व तीर्थे आणि देवता वास करतात. ती पूर्ण शिवपरायण आहेत. त्यांच्याकडे जा, त्यांना 3 प्रदक्षिणा करा आणि प्रेमपूर्ण हृदयाने त्यांचे स्मरण करा. तुमचा संकल्प पुरा होईल. पुढे बाबा म्हणतात की बिलकुल सत्य गोष्ट आहे. प्रिय मानवा, तुझ्या अंतरात सारी तीर्थे, सर्व मंत्र, सारी बीजाक्षरे, साऱ्या देवता यांच्यासह साक्षात परमेश्वर वास करीत आहे. तो जितका कैलासात किंवा वैकुंठात आहे तितकाच तुम्हा सर्वात आहे. त्याला आतमध्ये शोधण्याऐवजी बाहेर देशोदेशी शोधत बसून फुकट का हैराण होता. आपला प्रपंच, व्यवहार, पंथ या साऱ्यात त्याला अग्रस्थान देऊन सर्वांनी जीवन जगले पाहिजे. इथे बाबा मुक्तानंद या कथेवरती स्वतःचं मत सांगतायत ह्या की तुझ्या अंतरात सारी, हे प्रिय मानवा, तुझ्या अंतरात सारी तीर्थे, सर्व मंत्र, सारी बीजाक्षरे, साऱ्या देवता यांच्यासह साक्षात परमेश्वर वास करीत आहे. तो जितका कैलासात किंवा वैकुंठात आहे तितकाच तुम्हा सर्वात आहे. त्याला आतमध्ये शोधण्याऐवजी बाहेर देशोदेशी शोधत बसून फुकट का हैराण होता. आपला प्रपंच, व्यवहार, पंथ या साऱ्यात त्याला अग्रस्थान देऊन सर्वांनी जीवन जगले पाहिजे. तुम्ही कोणत्याही पंथाचे किंवा कोणत्याही मताचे असला, तुमची काहीही निष्ठा असली तरी स्वतःला साधारण, छोटे, मूढ, कमजोर बनवू नका. देहात परमेश्वर राहतच नाही अशी समजूत करून केवळ स्वतःला पतनाच्या आणि निराशेच्या गर्तेत लोटू नका. सामान्य समजून आत्मघातकी बनू नका. स्वतःच्याच हाताने आत्महत्या करू नका. आत्मैव ह्यात्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः. अर्थात हे भगवत वचन ध्यानात ठेवा. आपणच आपले मित्र, शत्रू असतो. तुमचा नरक, तुमचा स्वर्ग तुमच्याच हाती आहे. आता लगेच आपल्या आत्मकल्याणाच्या शोधाला लागा. ज्याप्रमाणे व्यावहारिक उन्नतीसाठी तुम्ही निरनिराळी कॉलेजे ढुंडाळलीत, इंग्लंड, अमेरिका पालथी घातलीत, शोधून विद्या प्राप्त केलीत,
इंजिनियर, डॉक्टर, वकील, प्रोफेसर वगैरे झालात, त्याचप्रमाणे आध्यात्मिक शांती प्राप्त करून घेण्यासाठी घराचीच योगशाळा बनविण्यासाठी तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, वकील कुणीही असला तरी शिवप्राप्तीसाठी श्री गुरुला शोधा. तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे की जे आत्ता आपल्याला त्यांनी सांगितलं की पूर्णातून पूर्ण रूपाने पूर्णाची निर्मिती होऊन जे निर्माण झालेलं पूर्ण आहे ते पूर्ण भावात शिल्लक राहतं. आणि हे ध्यानाच्या माध्यमातून आपण अनुभवतो. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याच शरीरात, या देहामध्ये ज्या शक्ती आहेत त्या सर्व शक्ती जागृत होतात. आणि आपणाला सांगितलं की सर्व तीर्थ, सर्व देवी देवता, सर्व मंत्र, सर्व बीजाक्षर, सर्व शक्ती आपल्या शरीरात आहे. जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे. म्हणजे अशी कुठलीही गोष्ट नाही की जी सृष्टीत नाहीये आणि आपल्या सृष्टीत आहे आणि आपल्या शरीरात नाही. संपूर्ण विश्व, पिंडी ते ब्रह्मांडी असे आपल्या शरीरात जे आहे ते पूर्ण विश्वात आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला कुठंच जाण्याची आवश्यकता नाहीये. तर म्हणून बाबा नित्यानंदांनी त्या जोडप्याला मार्गदर्शन केलं की बाबा तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणा करण्याची जी प्रतिज्ञा केलेली आहे तर ती तुमची पूर्ण होऊ शकते. कसं? तर असं एक जोडपं आहे की त्यांनी साधना केली आहे आणि पूर्णतः त्यांनी आपल्याच अंतरी सर्व देवी देवता, सर्व शक्ती त्यांच्या जागृत आहेत. आणि त्यांचं प्रत्येक पेशी, प्रत्येक रक्ताचा कण कण पूर्णतः भगवत स्वरूप, पूर्णतः ऊर्जावान झालेला आहे. शिवपरायण झालेले आहेत त्यांचं जीवन. आणि मग याचा अर्थ पूर्ण ईश्वर स्वरूप, परमात्मा स्वरूप झाल्यामुळे किंवा ती शक्ती त्यांच्या आतमध्ये वास करत असल्यामुळे त्यांना प्रदक्षिणा केली म्हणजेच पृथ्वीला प्रदक्षिणा केली. या पद्धतीने म्हणूनच महान विभूतींच्या स्थानी संतांच्या ठाई आपल्याला जाणं की त्यांचा सहवास किंवा आश्रमात जाणं किंवा ही खरी तीर्थ आहेत. देवी देवतांपेक्षा ही तीर्थ आहेत की जी संत वास करून गेलेले आहेत. ती तीर्थ, त्यांचं घर, त्यांचं साधना करण्याचे जागा, सर्व काही ते त्यांचे कपडे, त्यांची सगळं काही ते माझे गुरुदेव. तर असं होतं की जेव्हा त्यांचे गुरु भाऊसाहेब उमदीकर महाराज, जे कर्नाटकात उमदी म्हणून गाव आहे तर तिथं ते त्यांचे गुरु होते. तर गुरुदेव जेव्हा उमदीला जायचे महाराज असताना पण आणि महाराजांच्या निर्याणानंतरही, तर गुरुदेव गेल्यानंतर महाराज जिथे तिथे ध्यान करायला बसायचे. जिथे राहत होते महाराजांनी वापरलेली वस्त्र, जिथे राहत होते, जिथे ध्यान करत होते, ज्या मंदिरात जात होते तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी जायचे आणि कापूर लावायचे. इतकंच नाही तर ते जिथे मूत्र विसर्जन करायचे त्या जागी सुद्धा गुरुदेवांनी कापूर लावलाय आणि तिथे आरती केलेली आहे. म्हणजे कारण का की त्यांचं हे आपल्याला वाटेल की ही भोळी श्रद्धा किंवा तर तसं नाहीये. तर ते जे महान विभूती आहे त्यांचा रक्ताचा कण कण तो ऊर्जा स्वरूप आहे. त्यामुळे त्यांचं मूत्र हे सुद्धा सामान्य नाहीये किंवा ते स्थान सुद्धा सामान्य होत नाही. ते त्यांचं तिथे वास असल्यामुळे किंवा तिथे त्यांचं जरी मलमूत्र विसर्जन झालं तरी सुद्धा ते स्थान सुद्धा ऊर्जावान होतंय. ही त्यामागची खूप मोठी भावना आहे आणि हे त्यामागचं मोठं अध्यात्मक शास्त्र आहे किंवा ऊर्जेचं शास्त्र आहे की जे आपल्याला नाही लक्षात येत इतकं, पण ते महान विभूती किंवा सद्गुरु तत्व त्या दृष्टीने पाहत असतात, त्या ऊर्जेच्या दृष्टीने पाहत असतात. तर ह्या पद्धतीने आहे. एवढंच आता एक अनुषंगाने विषय चालाय. तर अजून एक आठवण गुरुदेवांचीच आपण बघूया की गुरुदेव शेवटचे त्यांच्या अनेक वर्षांमध्ये त्यांनी अन्नसेवन नव्हतं केलं किंवा फार म्हणजे असं एक चमचाभर चहा घेणं किंवा फार फार म्हणजे त्या बाबा बेलसरेंच्या प्रवचनांमध्ये गुरुदेव रानडेंचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत त्यांच्या साधनेचे, त्यांच्या सर्व काही गोष्टींचे. तर अशी निंबाळमध्ये मी ऐकलेली एक घटना आहे की गुरुदेव तर अन्नग्रहण नव्हते करत, तर अमृतस्राव आणि त्यावरतीच त्यांचं जीवन होतं. आणि गुरुदेवांना ब्रेन टीबी होता.
तर त्यामुळे त्यांना कायम त्यांची स्वास्थ्य ब्रेन टी बी म्हणजे ते इन्फेक्शन असल्यामुळे मध्ये मध्ये ताप येणं, कणकण, हे सगळ्या गोष्टी गुरुदेवांच्या कायम होत्या. आणि तेव्हा ते औषध टी बीच्या विरोधातलं जे अँटी टी बी आपण घेतो आता, ते तेव्हा उपलब्ध पण नव्हते आणि त्यांनी घेतले पण नव्हते. म्हणजे तेव्हा नव्हतेही आणि ते ना नकोच होतं ह्या ट्रीटमेंट. पण ते त्यांना जास्त झालं की ते आपल्या गुरुच्या ठिकाणी जायचे, साधना करायचे महाराजांच्या जवळ जाऊन. तर आणि नंतर त्यांची अवस्था अशी होती की त्या साधनेतनं त्यांना इतकी ऊर्जा, सर्व काही अमृतस्राव सगळं होत होतं. तर एका साधकाला हे वाटलं की गुरुदेवांचं शौच म्हणजे गुरुदेव आता निंबाळला कधी जाणं झालं तर जे प्रसादालय आहे, शोभाताई आल्या होत्या, तर तिथे समोरच एक छोटी खोली आहे बाहेर पडल्यानंतर प्रसादालयाच्या. तर ते गुरुदेवांचं टॉयलेट आहे, एक अशी खोली आहे आणि ते गुरुदेवांचं टॉयलेट आहे. आजही ते तिथे आहे. तर एका साधकाला गुरुदेव तिथे जायचे शौचाला आणि एका साधकाला कुतूहल वाटलं की गुरुदेवांचं शौच काय प्रकार, म्हणजे हे तर जेवत नाहीत, काही नाही, तर काय असेल असं त्यांना साहजिक आहे कुतूहल म्हणजे जागृत झालं. आणि तो लपून बसला तिथे. त्या ह्याला एक छोटी खिडकी आहे आणि मोठी खोलीसारखीच आहे ती, म्हणजे आपला अर्ध किचन असेल अशी खोली आहे ती. आणि तिथे तो लपून बसला आणि नंतर गुरुदेव गेले आतमध्ये आणि त्याच्यानंतर साधकाला सुगंधाचा अनुभव आला. सुगंध. तर ही घटना प्रत्यक्ष घडलेली आहे. तर सांगायचा उद्देश हे की गुरुदेवांनी त्यांच्या गुरूंच्या भाऊसाहेब महाराज जिथे मूत्रविसर्जन करत होते तिथे कापूर लावला. का? तर ह्यासाठी आहे की ते जरी मूत्र असेल, मल असेल, मूत्र असेल, तरी सुद्धा ते पण तितकंच ऊर्जावान ह्या महान विभूतींचं झालेलं असतं. तर ही गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांना त्यांच्या ठाई त्यांचा सहवास, त्यांची ते जरी समाधी अवस्थेत म्हणजे ते जरी सूक्ष्म रूपात असतील तरी सुद्धा ते सर्व तिथं असतंच आणि कायम अविनाशी असणारं ते म्हणजे असतंच ते. आता आपण पुढे वाचूयात. ह्यासाठी मग बाबा मुक्तानंद सांगतायत की आपण आपल्या देहामध्ये सर्व अनुभूती घेऊ शकतो, ह्यासाठी गुरु आवश्यक आहे. की मग गुरु आवश्यक आहे इथे देत आहेत की जसं शाळा कॉलेज आपण डिग्री घेण्यासाठी शोधतो, तसंच मग हे आपण अनुभवण्यासाठी, भगवत स्वरूप होण्यासाठी आपण गुरुचा शोध घेतला पाहिजे, त्याच्या सहवासात गेलं पाहिजे.